परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे। मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं। त्यानंतर संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला। अमित शहा जवाब दो। संसदेच्या बाहेर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। ये बहुत गलत मैसेज भेज रहा है। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आलंय। आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं। हे विधेयक मांडत असतानाच विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं। संसद के अंदर निश्चित रूप से उन सुझावों पर सरकार अमल लाने का प्रयास करेगी। यही लोकतंत्र है, सबके मत सबके विचार आए और लोकतंत्र की यही प्रक्रिया में मैं सदन से अपेक्षा करता हूं कि आप नारेबाजी तख्तियों की जगह चर्चा करें, संवाद करें, अपने मत और विचारों को रखें। आप नहीं चर्चा करना चाहते। नीट पेपर फुटीनंतरच्या विद्यार्थी आंदोलनानंतर सरकारला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। विद्यार्थ्यांच्या रोषानंतर केंद्र सरकार खडबडून जागं झालं आणि त्यांनी पेपर लीक आणि परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवं विधेयक संसदेत मांडलं। नव्या विधेयकानुसार पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे। सध्याच्या कायद्यात असलेल्या शिक्षेत वाढ केली जाणार आहे। गुन्ह्याचा अधिक वेगानं तपास करण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे। या विधेयकावर चर्चा करण्यासाठी 6 तासांपेक्षा जास्त वेळ देणार असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी म्हटलंय। संसदेचं आज कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसद परिसरात आंदोलन केलं। हातात पोस्टर घेऊन विरोधी खासदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बिहारमधल्या आंदोलनामध्ये जवानांकडून विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळीबार करण्यात आला। अभिषेक पटेल असं गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि विरोधकांनी सवाल विचारल्यानंतर बिहार पोलिसांनी संबंधित जवानाला निलंबित केलं आहे। दिल्लीमध्ये पॅलेट गनचा वापर आणि बिहारमध्ये AK-47चा वापर, मोदीजी देशाची माफी मागा अशी मागणी राहुल गांधींनी केली। तर गोळीबार कोणाच्या आदेशावरून असा सवाल तेजस्वी यादवांनी केलाय। बिहारमधल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका जवानानं AK-47 रायफलीनं गोळीबार केलाय। गोळीबार करतानाचा व्हिडिओ काँग्रेसनं ट्विट केलाय। पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी बिहार बंदची हाक दिलेली। 25 जुलै रोजी बिहारच्या सिवानमध्ये उग्र निदर्शनं झाली होती। या आंदोलनात दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला होता। यावेळी एका जवानानं आंदोलकांच्या दिशेने AK-47 रायफलनं गोळीबार केला। अभिषेक पटेल असं गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव आहे। व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर आणि विरोधकांनी सवाल विचारल्यानंतर बिहार पोलिसांनी संबंधित जवानाला निलंबित केलंय। या गोळीबारावरून राहुल गांधींनी सरकारला सवाल विचारले। संपूर्ण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या विरोधात घातक बनली आहे। बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47च्या गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल करण्यात येते। मोदीजी विद्यार्थ्यांवर कोणतीही FIR दाखल केली जाणार नाही आणि त्यांची सुटका केली जाईल हे तुमचं वचन कुठे आहे? उलट त्यांच्यावर प्राणघातक हल्ले आणि क्रूरता केली जाते। दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाला आणि बिहारमध्ये AK-47चा। मोदीजी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा। ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करा अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे। गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी रुग्णालयात जात भेट घेतली आहे। देश के किसी भी राज्य में, यहाँ तक दिल्ली में भी जो है AK-47 गोलियां नहीं चलाई गई हैं, तो बिहार राज्य में किसके आदेश से AK-47 जो है गोलियां जो है चलाई गई हैं? और गोलियों का अगर आप वो फुटेज अगर आप देखें तो कोई हवाई फायरिंग नहीं की गई है, निशाना लगा करके फायरिंग किया गया है और 3 छात्र जो हैं उनको गोलियां लगी हैं। विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर गोळीबार करणारा जवान अभिषेक पटेल याला निलंबित करण्यात आलाय।
पण जवानानं AK-47 मधून गोळीबार कुणाच्या आदेशावरून केला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। दिखावटी कार्रवाई है, कोई सिपाही पे कार्रवाई करना ये अलग विषय है, लेकिन किसके आदेश से कार्रवाई हुई है? क्या एसपी पे कार्रवाई हुई है? जो बिहार के गृह मंत्री हैं यानी जो मुख्यमंत्री हैं, क्या उनका आदेश था? ये तो मुख्यमंत्री जो सम्राट चौधरी जो हैं खुद ही आपराधिक छवि के हैं, जो पुलिस को भी जो है गुंडा बनाने का काम कर रहे हैं, तो इनको आकर के स्पष्ट करना चाहिए, बयान देना चाहिए कि किसके आदेश से ये हुआ। और हम तो इसकी न्यायिक जांच की मांग करते हैं। अमेंडमेंट दिए हैं, वो भी तैयारी करके आए हैं। बहुत ही महत्वपूर्ण, बच्चों के लिए, युवाओं के लिए, छात्रों का जिंदगी के लिए ये महत्वपूर्ण बिल है। सब बोलने वाले वक्ता भी तैयार है, फिर भी जानबूझ करके कांग्रेस पार्टी और उसके कुछ साथी जानबूझ करके आज इतना महत्वपूर्ण बिल पे चर्चा होने नहीं दे रहे हैं। मैं बहुत दुखी मन के साथ कह रहा हूँ। पहले दिन तो वो कह रहे थे कि चर्चा करना चाहिए, एग्जाम का मामला है, बच्चों का मामला है। अब जब चर्चा करने के लिए इतना महत्वपूर्ण बिल लेकर के जब आया है, टाइम भी दे चुके हैं 6 घंटे स्पीकर साहब ने, और टाइम देंगे, आप चाहते तो और टाइम देंगे, फिर भी ये कर रहे हैं, ये अच्छा नहीं लग रहे हैं। मैं कांग्रेस के साथियों को कहना चाहता हूँ, ऐसा काम मत कीजिए। जो आपका जो इमेज है बहुत गिर चुका है और बहुत बदनाम होने वाला काम मत कीजिए। पूरा पार्टी एकजुट होकर के हमारे युवाओं का, छात्रों का जिंदगी को ठीक करने के लिए महत्वपूर्ण बिल पे सब हिस्सा लेना चाहिए। मैं फिर से अपील करना चाहता हूँ आपके माध्यम से। थैंक यू सर। माननीय सदन, ये हम बहुत दिन से हम वेट कर रहे हैं इस बिल के लिए। ये युवाओं के भविष्य के लिए है, हमारे देश के युवा के भविष्य के लिए है। आपने भी पूछा चर्चा के लिए, आपने भी पूछा है, जब सरकार तैयार होके आए हैं चर्चा करने के लिए, बिल आपको एडवांस में सर्कुलेट भी हुआ, बिल का कॉपी एडवांस में आपको सर्कुलेट भी हुआ। हम जानते हैं आप में से कई ऑनरेबल मेंबर्स प्रिपेयर करके आए हैं, डिस्कस करने के लिए प्रिपेयर करने आए हैं। आप नहीं चाहते हैं, आप इस सब्जेक्ट पे चर्चा नहीं चाहते हैं, आप चर्चा नहीं चाहते, चर्चा करना नहीं चाहते हैं। आप इस देश के युवा के भविष्य के लिए चर्चा नहीं करना चाहते हैं, आप नीट के ऊपर चर्चा नहीं करना चाहते हैं, आप इसी तरह हल्ला करना चाहते हैं। हमारे देश के युवाओं के बारे में आप सोचना नहीं चाहते हैं, उनके बारे में चर्चा नहीं करना चाहते हैं। यदि आपको आज चर्चा नहीं करना चाहते हैं, आज अगर आप चर्चा नहीं करना चाहते हैं हमारे देश के युवा के भविष्य के बारे में, मैं सभा की कार्यवाही कल मंगलवार दिनांक 28 जुलाई 2026 को पुनः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। लोकसभेचं कामकाज पुन्हा एकदा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। काँग्रेस जाणून बुजून चर्चा होऊ देत नाही असं किरण रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। आता 5 वाजता हे कामकाज सुरू झालं होतं, पुन्हा एकदा लोकसभा तहकूब झाली आहे। तर आंदोलनाचा अर्थ हा लाठीचार्ज असा नाही, आंदोलनाचा अर्थ हिंसा सुद्धा होत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली आहे। पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासा असे आदेशही कोर्टाने दिले। शांतिपूर्ण मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क आहे। केवळ आंदोलन होत आहे म्हणून शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार नाकारला जाऊ शकत नाही। केवळ आंदोलन अस्तित्वात आहे म्हणून पोलिसांच्या अत्याचारांचं समर्थन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। पोलिसांच्या अत्याचारांवर सुप्रीम कोर्टाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। पोलीस आणि आंदोलकांनी केलेल्या अत्याचारांची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे। आंदोलन म्हणजे लाठीचार्ज नव्हे आणि आंदोलन म्हणजे हिंसाचार सुद्धा नव्हे। या विषयावर संपूर्ण देशासाठी एक समान मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता आहे। याचिकाकर्त्यांनी किंवा सरकारनं संघर्षात्मक भूमिका घेऊ नये।
बिहार, आसाम, पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थी आंदोलकांना अटक करण्यात आल्याचा आरोप सीजेपीनं केलेला आहे. आश्वासनांचा आदर राखा, आंदोलकांची सुटका करा अशी मागणी सीजेपीनं केली आहे. सरकार अजूनही सुधारायला तयार नाही असं म्हणत प्रियांका गांधींनी सरकारवर निशाणा साधलाय. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली जात असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीनं केलाय. विद्यार्थ्यांना अटक होत असल्याच्या बातम्यांमुळे आमची चिंता वाढली असल्याचं सीजेपीनं म्हटलंय. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी एक्सवर एक पोस्ट लिहित सरकारला प्रश्न विचारले. अनेक राज्यांमधील विद्यार्थी आणि इतर आंदोलकांना लक्ष्य करून त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याच्या, अटक करण्यात येत असल्याच्या अहवालांनी आम्ही खूप चिंतित आहोत. विशेषतः आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये ही परिस्थिती दिसून येते. कॉकरोच जनता पार्टीनं आपलं राष्ट्रव्यापी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय फक्त आणि फक्त केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनावर घेतला होता. कोणत्याही आंदोलकांवर आता किंवा भविष्यात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं होतं. पण भाजप किंवा एनडीए शासित राज्यांमधून येणारे अहवाल अतिशय गंभीर आहेत. केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनांचा आदर राखावा, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची तात्काळ सुटका करावी. सरकारनं आश्वासन पाळलं नाही तर तो केवळ कॉकरोच जनता पार्टीचा विश्वासघात ठरणार नाही, तर लाखो तरुण भारतीयांचाही विश्वासघात ठरेल. तरुण पिढी हे कदापि स्वीकारणार नाही. ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या व्यक्तींना तात्काळ आणि कमीत कमी उद्यापर्यंत सोडण्यात यावं. सर्व एफआयआर मागे घेण्यात याव्या, अन्यथा आम्हाला पुढील आवश्यक पावलं उचलावी लागतील असं कॉकरोच जनता पार्टीनं म्हटलंय. पालीगंज के एमएलए संदीप सौरभ के साथ में आईसा के एक्टिविस्ट्स साथी धनंजय, साथी दीपांकर, साथी सबा, साथी दिव्यम को बेऊर जेल में लगभग 3 दिन से बंद किया हुआ है. उनके ऊपर 9 से ज्यादा मुकदमे किए हुए हैं, जिसमें अटेम्प्ट टू मर्डर का केस शामिल है. एक दिन के प्रदर्शन के बेसिस पे ये सब फर्जी केसेस लगाए जा रहे हैं. बिहार भर के अलग अलग जेलों में 100 से ज्यादा प्रोटेस्टर्स अभी भी बंद होने की खबर आ रही. प्रियंका गांधी आणि तेजस्वी यादव यांनीही विद्यार्थ्यांना अटक केल्याबद्दल सरकारवर निशाणा साधलाय. इन्होंने अभी भी एफआईआर दर्ज की है स्टूडेंट्स के खिलाफ, शायद कल रात को या आज सुबह, बिहार में, बंगाल में. तो ये अपनी आदतों से बाज तो आए नहीं है. और मैंने सुना है, वेरीफाइड नहीं है, लेकिन मैंने सुना है कि जो लड़कियां गई थी प्रोटेस्ट में, कई लड़कियों के पेरेंट्स को फोन आ रहे हैं, उनको धमकाया जा रहा है कि तुमने अपनी लड़कियों को भेजा. क्या मतलब है? क्या हमारे देश में लड़की प्रोटेस्ट नहीं कर सकती? क्या मतलब है? बिहार में जबरन जो है केस करके लोगों को डाला जा रहा है जेलों में. हमारे बड़े भाई तेज प्रताप को भी जो है गिरफ्तार किया गया, धाराएं लगाई गई. जितने छात्र हैं, हम सरकार को सलाह देना चाहते हैं, बल्कि हम सरकार को चेतावनी देना चाहते हैं कि अगर कल तक सभी लोगों का मुकदमा वापस लिया जाए और उनको रिहा किया जाए. अगर वो रिहा नहीं करते हैं उन छात्रों को, तो हम लोग जो है बड़ा आंदोलन जो है करेंगे. कौटिल्य अकॅडमीमधून पेपर पालकांनी विकत घेतला असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. 90% प्रश्न या क्लासेसमध्ये आधीच दिले होते असा आरोपही रोहित पवारांनी केलाय. परीक्षेच्या 2 दिवस आधी विद्यार्थ्यांना प्रश्न मोबाईलवर आले होते असंही रोहित पवारांनी म्हटलं. तर मी चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे असं कौटिल्यच्या प्रवीण पाटील यांनी म्हटलंय. आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो प्रश्न, जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला. आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत. काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाहीये. आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर
संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे. कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे. परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय. आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे, सर. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी एमपीएससी कडनं दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांनी ही माहिती दिली. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी होणार आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर भरती परीक्षेमधील पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी ही माहिती दिली. ज्या उमेदवारांनी ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांनीच काल रात्री एक आयोगाला ईमेल पाठवला आणि त्यांनी सांगितले की त्यांनी केलेली तक्रार ही चुकीची आहे. कारण त्याचा एक जो मित्र आहे तो या परीक्षेमध्ये पास झाला नाही आणि त्याला वाटलं की जर आपण या संदर्भामध्ये जर ही परीक्षा रद्द झाली तर आपल्याला परत परीक्षा देता येईल. कारण ही परीक्षा अनेक वर्षांनी झाली, पुढची अनेक वर्ष ही परीक्षा होणार नाही आहे. आम्ही या पण गोष्टी शहानिशा करतोय. एका उमेदवारांनी एक रील व्हायरल केलेली आहे इंस्टावर. त्यांनी सांगितले की मी ही जी तक्रार आहे ही खरी आहे. त्याशिवाय काही उमेदवारांनी म्हटलं की सगळी तक्रार खोटी आहे. या संदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींची आता चौकशी करतोय, ज्याची आम्ही पोलिसांना तक्रार देतोय. दिल्लीमध्ये राहायचं की महाराष्ट्रामध्ये हे फडणवीसांच्याही हातात नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. शिक्षण मंत्री मेरिटवर करायचं असल्यास मोदींच्या मनात फडणवीसच आहेत असंही राऊत म्हणाले. तर मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रामध्येच आहे असं म्हणत दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या आहेत. हे सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. ते त्यांच्या हातात नाही ना कुठे राहणं. डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. हवालदार केला ना कमिशनरचा तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून. या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. संजय राऊत म्हणजे हे गुप्त वार्ता हेरचे अधिकारी आहे, त्यामुळे त्यांना बाकी गोष्टी कळत असतात. तुम्हाला आधी सांगितलं ज्योतिषकार झाले सध्या, ते काही भविष्य वर्तवतात. आता देवेंद्रजीने ते स्पष्टीकरण केलेलं आहे, पण यांनाच काही झाली कोणी कुठे जायचं म्हणून. त्यांना देवेंद्रजींचा धाक आहे राज्यामध्ये, त्यामुळे त्यांना असं वाटतं की केव्हा जातील केव्हा नाही, म्हणून नुसते उपद्रव करत बसतायत. त्यांना माहित आहे एवढा सक्षम नेता कोण आहे. त्यांना माहित आहे एवढा अभ्यासू एवढा सक्षम नेता राज्यामध्ये असताना त्याला कुठे संधी मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन काही लोकांनी पेटवा पेटवीची भाषा वापरली. उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर तुमच्या दाढीला जंतर मंतरवरच्या पोरांनी आग लावली असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. इकडून पण गेले, अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. ते काय देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे. आम्ही बेगाने शादीमधले अब्दुल्ले असो, तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली, दाढी अजून जळते आहे तुमची, धूर येतोय बघा, धूर वरून पण येतोय खालून पण येतोय. गप्प राहा जरा, आता फार बेअब्रू झाली आहे तुमची. आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत. मिस्टर मिंदे तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्स्ट जे आहे, काल शिवाजी पार्कला झालं, आता यापुढे पुढला मुक्काम ठाण्यात आहे आमचा. त्यांना मी आता निरोप देतोय. सोशल मीडियावर सोयाचाप बनवतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी अन्न सुरक्षा विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा बेजबाबदार कारखान्यांवर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.
बच्चों को जो पाला 2026 तर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाजही आता उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. तर पेपरफुटीच्या या मुद्द्यावरून आणि यावर स्पष्टीकरण द्यावं यासाठी मागणी काँग्रेसकडनं करण्यात आलेली आहे, विरोधकांकडनं करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ घातला. दरम्यान पाकिस्तानमधून सोशल मीडियावर काही संवेदनशील पोस्ट टाकल्या गेल्याचा महाराष्ट्र सायबरनं दावा केलेला आहे. 500हून अधिक सोशल मीडिया प्रोफाईल्सची ओळख पटल्याचा दावा करण्यात आलाय. खोटी आणि एआय निर्मित सामग्री प्रसारित करण्यात आल्याचाही दावा करण्यात आलाय. 140हून अधिक पोस्टमध्ये एआय किंवा डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचाही दावा करण्यात आलाय. गरगाई धरण प्रकल्पाचं काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेत. गरगाई धरणामुळे मुंबईला 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे. प्रकल्पामध्ये 1200 किलोवॅट वीज निर्मिती सुद्धा केली जाणार आहे. मुंबईत सध्या जो पाणी पुरवठा केला जातो त्यातील तूट भरून काढण्यासाठी महत्त्वाची अशी ही घडामोड.